हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या 40 दिवसाच्या बाळाचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। जनरली बाळाचं जे सकाळचं पहिलं फीड आहे हे 5:30 ते 6च्या दरम्यान होतं आणि त्यानंतर बाळ डायरेक्टली 8:30-9 वाजता भूक लागल्यानंतरच उठतो। उठल्याबरोबर मला त्याला हातामधली कामं बाजूला ठेवून पहिल्यांदा त्याला फीड द्यावं लागतं। हे असतं त्याचं फीड नंबर 2। त्यानंतर जास्त वेळ जातो तो म्हणजे त्याची ढेकर काढण्यामध्ये, आणि जर सकाळी कोवळं ऊन असेल तर मी त्याला कोवळ्या उन्हामध्ये ठेवते, परंतु आज वातावरण खूप ढगाळ आहे, थोडं सुद्धा ऊन नाहीये आणि त्यामुळे खिडकीमध्येच उभं राहून मी त्याला इकडच्या तिकडच्या गोष्टी किंवा असं थोडंसं दाखवते आहे, एक्सप्लोर करते आहे। थोडासा सेटल झाला की त्यानंतर असतो त्याचा दादा बरोबर खेळण्याचा टाइम। जर ऊन असेल तर उन्हामध्येच हे दोघंही खेळत असतात। आज ऊन नाहीये त्यामुळे गादीवरतीच दोघंही छान असे खेळत आहेत। साधारणतः 40 मिनिटं खेळल्यानंतर बाळ हा पॉटी करतो। गेल्या 10 दिवसापासून हे बाळाचं फिक्स असं टायमिंग झालेलं आहे आणि दिवसातून एकदाच तो पॉटी करतो। त्यानंतर छान मी त्याचा डायपर चेंज करते आणि डेली मी प्रत्येक वेळी डायपर चेंज झाल्यानंतर त्याला हे वॅसलीन लावते। त्याला अजून रॅश आलेली नाही त्यामुळे रॅश क्रीम मी वापरत नाही। आधी मी त्याला स्पंज बाथ द्यायचे, पण आता मी त्याला डायरेक्टली बेसिनमध्ये जे काही कोमट पाणी आहे तर त्याने त्याचं अंग पूर्ण पुसून घेते। त्यानंतर मी मॉइश्चरायझरनीच त्याचा मसाज करते, कारण संध्याकाळी जे आहे त्याची अंघोळ जी आहे ही संध्याकाळी असते आणि त्याच वेळी मी त्याला ऑइल मसाज देते, पण आताचा जो मसाज असतो हा मॉइश्चरायझरने असतो। थोडासा असे पायाचे एक्सरसाइज, टमीचा एक्सरसाइज, हाताचे एक्सरसाइज असं देते की जेणेकरून त्यांना उठल्यानंतर जो काही रात्रभर झोपून आळस आलेला आहे तोही जातो आणि बाळ थोडासा फ्रेश फील करतो। आणि शिवाय त्याचं हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे त्यालाही थोडंसं रिलॅक्स वाटतं। त्यानंतर येतो त्याचा टमी टाईम। साधारणतः 5 ते 7 मिनिट त्याचा ॲक्टिव्ह टमी टाईम असतो, पण त्या अगोदर मसाज करताना सुद्धा पाठीचा मसाज करण्यासाठी थोडा वेळ तो पोटावरतीच असतो। तुम्ही ते पाहू शकता, त्याच्या पायाला असा हात लावला की तो पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो आहे, जसं की जे काही त्याचं पुढचं माइलस्टोन आहे ते अचीव करण्यासाठी त्याला थोडी जास्त घाई झालेली आहे आणि मी सुद्धा त्याला या पद्धतीने डेली सपोर्ट करत असते। बाळाच्या पायामध्ये सुद्धा आता खूप छान स्ट्रेंथ आलेली आहे। मी जेव्हा त्याला उभं पकडते तर असं छान तो पायावरती उभं सुद्धा राहतो। बाळासोबत बोलत भरपूर गप्पा मारत बाळाचा ड्रेस सुद्धा मी चेंज केला। आता बाळाला थोडंसं फ्रेश वाटतं आहे, त्याच्या चेहऱ्यावरून दिसतं किंवा त्याचं जे काही बाकीचं रिॲक्शन असते तर त्यावरून कळतं। डेली मी त्याचे जे केस आहेत हे या पद्धतीने विंचरत असते की जेणेकरून त्याचे केस छान वाढतील, आणि ही जी गोष्ट आहे ही तर खूप जास्त एन्जॉय करतो। यानंतर येतो आमचा सप्लिमेंट टाईम। जे काही A, C आणि D विटॅमिन्स आहेत तर हे मी त्याला डेली आता या सकाळच्या वेळेमध्ये देते आहे, आणि त्यानंतर एक 15-20 मिनिटानंतर मी त्याची जीभ या पद्धतीने क्लीन करते। एक स्वच्छ असं ओलं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या जिभेवरून हिरड्यावरून फिरवून घेते, ज्यामुळे ओरल हायजीन मेंटेन राहतं। आता बाळाला जोपर्यंत दुसऱ्या वेळी भूक लागत नाही तोपर्यंत आम्ही बाळासोबत भरपूर खेळतो। बाळाला भूक लागली की बाळ छान फीड घेतो आणि घेत घेत झोपी जातो। त्यानंतर बाळाला 15-20 मिनिटं असं उभं पकडून ढेकर काढून मी बाळाला झोपवते। आता हे सगळं जरी तुम्ही 3 मिनिटांमध्ये पाहिलं असेल तरी हे करता करता 3.5 तास कसे संपले हे मला समजतही नाही।